आज आपण आपल्या बागेमध्ये पालक, मेथी आणि कोथिंबीर लावणार आहोत। हे आमचे माळी काका आहेत। माळी काका आज पालक लावत आहेत। पाहू आता काका कशी पालक लावत आहेत ते। माती त्यांनी चांगली भुसभुशीत करून घेतली आहे। काका हे काय लावता तुम्ही? पालक। हां, हे पालकचं बी टाकतात। बी टाकल्याच्या नंतर त्याला हलकसं मातीने कव्हर करत आहेत काका। आता याला पाणी द्यावं लागेल का काका? आपण सगळ्या बी लावणं झालं की मग ह्याला हलकसं पाणी देऊया। हे काय काका? हे कशाचं बी टाकताय? मेथी। मेथी आहे। या प्रकारे मेथीचं पण बी टाकत आहेत काका। मागील व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद। यावर हलकी हलकी माती टाकत आहेत। हे धने आहेत। हां, आता धन्याला काकांनी पेपरवर टाकलेलं आहे। हे गावरान धने आहेत का काका? या पद्धतीने याला आपल्याला हलकसं रगडून घ्यायचं आहे। यामुळे काय होतं काका? हे बी लवकर येते। अच्छा, असं केल्यामुळे आपलं कोथिंबीर जी आहे ती लवकर येते। हे बघा, या पद्धतीने आता धने पण लावलेले आहेत आपण। इथे राहील का? हे पहा, मागील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं, इथं अनवॉन्टेड खूप सगळं गवत होतं, ते आज आपण पूर्णपणे काढून टाकलेलं आहे। छान स्वच्छ असं केलेलं आहे। तिकडे काकांनी वाल पण लावलेली आहे आणि आता वांग्याचं रोप तयार करायचं आहे आणि मग ते वांग्याचं रोप तयार झालं की मग इकडे लावून टाकू। आणि जे मागील व्हिडिओमध्ये मी टोमॅटो आणि भेंडीची जी रोपं दाखवली होती ती पहा एवढी झालेली आहेत। आज मस्त छान स्वच्छ किचन गार्डन केलेलं आहे मी। आणि आज आवळे पण काढायचा विचार आहे, तो पण व्हिडिओ मी नक्की टाकेन। काका, ही माती मोकळी का करत आहेत बरं तुम्ही? याचे मुळं जे राहतात ते लवकर वाढण्यासाठी, झाड लवकर वाढण्यासाठी त्याला पोलं करावं लागतं आणि मुळाने झाड लवकर वाढ। अच्छा, इथे काय लावतोय काका आपण आता? वांग्याचं रोप। अच्छा, वांग्याचं रोप तयार करणार आहोत का आपण? वांग्याचं बिया डायरेक्ट नाही लावतायत का काका? डायरेक्ट नाही, त्याला रोपच तयार करावं लागते है ना। हे काका वांग्याचे बी टाकत आहेत। मग इथे जेव्हा याचे रोप येतील छोटे छोटे, मग ते आपण दुसऱ्या ठिकाणी लावून देऊ। हलकसं पाणी देत आहे। हे जे मागे तुम्हाला मी आवळ्याचं झाड दाखवलं होतं, त्याचे आवळे आज आपण काढत आहोत। हे माळी काका तिकडे पालक वगैरे लावल्याच्या नंतर आता हे आवळे काढत आहेत। काका दाखवा आवळे। हे पहा किती छान मस्त मोठे मोठे आवळे आलेले आहेत। आता यापासून आपण लोणचं, आवळा कँडी किंवा आवळा सुपारी भरपूर सगळं काही बनवणार आहोत। त्याचे पण व्हिडिओ मी टाकेन। तुम्हाला आवडेल का मला नक्की कमेंटमध्ये सांगा। वही दाल में है सर, और आगे है थोड़ा सा, वो जो नहीं ऊपर नहीं, नहीं नीचे ही आप
आवळ्याची जी हार्वेस्टिंग केली त्यातून आपण एवढे सगळे आवळे काढलेले आहेत। आता यामध्ये आपण आवळा कँडी बनवणार आहोत। यापासनं आवळ्याचं लोणचं आणि आवळ्याची सुपारी असे हे 3 प्रकार बनवणार आहे। त्याचे व्हिडिओ मी नक्कीच अपलोड करेल आणि ते तुम्हाला पाहायला आवडतील का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत नमस्कार।